जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गासाठी हा लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमाची कमाल मर्यादा सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 1 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी कर्जासाठी अग्रिमासाठी जी प्रयोजनात रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी विषयक विविध प्रयोजनासाठी घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याच्या 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। वित्त विभागाच्या दिनांक 16/12/2016 रोजीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार XYZ श्रेणीतील शहरामध्ये घर, जमीन, सदनिका खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा सुधारणा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये वित्त विभागाच्या दिनांक 16/12/2016 रोजीच्या निर्णयानुसार घोषित करण्यात आलेल्या X आणि Y या श्रेणीमधील शहरामध्ये नवीन बांधावयाच्या अथवा विकत घ्यावयाच्या तयार नवीन घराची जुन्या घराची किंमत जी मर्यादा कमाल आहे ती 2 कोटी व त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणीकरता कमाल 1 कोटी अशी विहित करण्यात आलेली आहे। सदर घर बांधणी अग्रिमाची व्याजासह वसुली अग्रिमधारकाच्या सेवानिवृत्तीपूर्वी करण्यात येईल अशा पद्धतीनं नियोजन केलं जाणार आहे। अशा पद्धतीचं अ, ई व फ मधील प्रयोजनाकरता कमाल 20 वर्षात प्रथम 192 मासिक हप्ते मूळ अग्रिम व नंतर 48 मासिक हप्त्यामध्ये व्याजाची वसुली करण्यात येते, तर ब व क आणि ड मधील प्रयोजनाकरता घेण्यात आलेल्या अग्रिमाची वसूल ही व्याजासह कमाल 96 मासिक हप्त्यात रक्कम वसूल करण्यात यावी। त्याचबरोबर अग्रिमधारक त्यांच्या इच्छेनुसार कमी कालावधीत अग्रिम व व्याजाची रक्कम फेडण्यासाठी मासिक हप्त्याची रक्कम यामध्ये वाढवू शकणार आहेत, अथवा घर बांधणी अग्रिमाची रक्कम ही एक रकमी मंजूर केली असल्यास अग्रिमाच्या वसुलीची सुरुवात ही अग्रिमाची रक्कम वितरित केल्याच्या नंतर लगतच्या महिन्यापासून करण्यात येणार आहे। घर बांधणी अग्रिमाकरता मंजुरीकरता अटी व शर्ती लागू असणार आहेत। यामध्ये ज्यांना यापूर्वी घर बांधणी अग्रिम मंजूर करावायचे आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सेवेमधील नियुक्त संबंधित एकाच्या सेवा भरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशा प्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी 5 वर्षाची सेवा झाली असली पाहिजे। त्याचप्रमाणे अग्रिम मंजूर करतेवेळी अधिकारी कर्मचारी यांची किमान 5 वर्षे सेवा शिल्लक असणं आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर घर बांधणी नियम प्रयोजनाकरता कोणत्याही प्रयोजनाकरता अग्रिम घेण्याकरता नोंदणीकृत गहाणखत आवश्यक असणार आहे। वैयक्तिक बंधपत्र, जामीन खत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे। पत्नी पती दोघेजण जर सरकारी कर्मचारी असतील तर अशा प्रकरणी दोघांपैकी एकालाच घर बांधणी अग्रिम अनुज्ञेय असणार आहे। शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करत असताना त्यांच्याकडे शिल्लक घर बांधणी अग्रिम मुद्दल व व्याज याची वसुली त्या अधिकारी कर्मचारी यांच्या देय सेवा निवृत्ती उपदान अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या रकमेतून वसूल करण्यासंदर्भात संमतीपत्र देणं सुद्धा आवश्यक असणार आहे। आणि या संदर्भातली ही सविस्तर माहिती देणारा बदल करणारा राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 1 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। हा सविस्तर शासन निर्णय परत एकदा आपण सविस्तर वाचू शकताय। अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।